व्हेज मंचुरियन बॉल बनवण्यासाठी 1 कप बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे. अर्धा कप बारीक चिरलेले गाजर घेतलेले आहे. पाव कप बारीक चिरलेला पातीचा कांदा, 1 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. 1 टेबलस्पून बारीक चिरलेली मिरची घालायची आहे. मीठ, 1 टेबलस्पून सोया सॉस घालायचा आहे. 1 टेबलस्पून रेड चिली सॉस घालायचा आहे. अर्धा कप मैदा, पाव कप कॉर्नफ्लॉवर, सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे. पीठ घट्टसर झाल्यावर व्हेज मंचुरियन बॉल करून घ्यायचे आहेत. पॅन गरम करत ठेवलेला आहे. तळण्यासाठी तेल घालायचे आहे. तेल गरम झालेले आहे. व्हेज मंचुरियन बॉल तळून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचे आहे. व्हेज मंचुरियन ग्रेव्ही बनवण्यासाठी पॅन गरम करत ठेवलेला आहे. पॅन गरम झालेला आहे. 1 टेबलस्पून तेल, 1 टेबलस्पून बटर घालायचे आहे. 1 टेबलस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे. 1 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. पाव कप चिरलेली सिमला मिरची घालायची आहे. सिमला मिरची परतून घ्यायची आहे. एक टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस, 1 टेबलस्पून शेजवान सॉस घालायचा आहे. चिमूटभर काळी मिरी पावडर घालायची आहे. 2 ग्लास पाणी घालायचे आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेले पाव कप पाणी घालायचे आहे. ग्रेव्हीला उकळी आलेली आहे.
चवीनुसार मीठ घालायचे आहे. ग्रेव्ही घट्टसर होत आल्यावर तयार केलेले व्हेज मंचुरियन बॉल घालायचे आहेत. 5 ते 6 मिनिटे व्हेज मंचुरियन बॉल शिजवून घ्यायचे आहेत. शेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी अर्धा कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. पॅन गरम करत ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यावर 2 ग्लास पाणी घालायचे आहे. अर्धा कप बासमती तांदूळ घालायचे आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. भात मोकळा शिजवून घ्यायचा आहे. भात चांगला शिजलेला आहे. जास्तीचे पाणी काढायचे आहे. शिजलेला भात बाउलमध्ये काढून घेणार आहे. पॅन गरम करत ठेवलेला आहे. 1 टेबलस्पून तेल, 1 टेबलस्पून बटर घालायचे आहे. हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे. 1 टेबलस्पून चिरलेला लसूण, अर्धा कप चिरलेला कोबी घालायचा आहे. कप बारीक चिरलेली सिमला मिरची, पाव कप बारीक चिरलेली फरसबी, पाव कप बारीक चिरलेले गाजर, पाव कप कांद्याची पात घालायची आहे. सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत. चवीनुसार मीठ घालायचे आहे. अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर घालायची आहे. शिजवलेला बासमती राईस घालायचा आहे. एक टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस घालून परतून घ्यायचे आहे. तीन टेबलस्पून शेजवान सॉस घातलेला आहे. फ्राईड राईस तयार आहे. वरून चिरलेली कांद्याची पात घालायची आहे.